हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. वनवासांत सजी पांडव थंय कृष्ण येता सल्वबदे विशयी सांगता. मागीर पांडव तांगेले ಒಟ್ಟು तांगेले बायल चेरडू पुरे जन रನ್ನ आयलीत न्हय. कृष्ण चमकल कुडले दृष्टद्युम्न द्रौपदीक सांत्वन करता आनी सुरवेक कृष्णान वचका जाल्यार सुरवे दृष्टद्युम्न वता द्रौपदी सांत्वन करता कृष्णाक नमन करता. तागेले आज्ञे प्रकार द्रौपदी पुत्रांक घेवन तागेल पट्टणा चमकलो जल्वे. दृष्टकेतू तागेल भयणीक काशीराज तागेल धुवेक सगळे घेवन तांगेल गांवां वताची. म्हळ्यार दृष्टकेतू शिशुपालाल पूत तागेल धुव धर्मरायाल बायल देवकी तिका घेवन दृष्टकेतू चेदी पट्टणा चमकल की काशीराजाल धुव काळीदेवी भीमाल बायल तिका घेवन काशीराजो तागेल गांवां चमकलो. नकुल सहदेवाल पत्नी बैलो पार्वती विजया आनी करुणमती तन्नी सुरवेकची विदुराले ಒಟ್ಟು ಕುಂತಿನ ರಪ್ತನ್ ತಿಗೆಲ್ ಒಟ್ಟು ರಬ್ಲಂಚಿ ती पार्वती कोण म्हळ्यार तेव्हा मध्वाचार्य सांगताचे. पार्वती नकुलस्यासीत भार्या पूर्वम तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हळ्यार अप्सरे ती येत नकुलाल बायल पार्वती जावन इलकय. तशी पूर्वक्तीचे यमयो भार्ये कुंत्यानी मारिता तन्नी ते यमयो हो म्हळ्यार नकुल सहदेव यमळ तन्नी तांगेले बायलांक एकली शल्याल धुव एकली जरासंदाल धुव तांकां रान्ना वचनाशी कुंतीन तिगेल उठ राबोवन घेतला कळवे. हांगा सुभद्रे आनी अभिमन्यूक कृष्ण रथार घेवन तो चमकलो. सत्यभामेशील तागेलो तिका घेवन द्वारके चमकलो. हांगा द्रौपदील चेडू पांचाल नगरांत तो ಸ್ವಲ್ಪ काळ आशिल्लीची. मागीर तांकांय कृष्णान द्वारकेक आपयले जल्वे. हांगा कसं जाता म्हळ्यार त्या वेळाक मार्कंडेय ऋषी येवन तांणी उपदेश दिवन वताचे धर्मरायाक तुका बरी जाता म्हूण सांगताची. ताजे नंतर द्वैतवनांत युधिष्ठीर राबून म्हूण कळ्ळी कुडले ते द्वैतवन सगळेची ब्राह्मण येताची वताची थंय केलो जन थंय राबताची ब्राह्मण तांगेले वेद घोश या पुरे आयकपडतो रस्ता ते ब्रह्मलोक शिजलेलके सगळे अरण्य जल्वे. विंगड ब्राह्मण आसत नाना शाखेचे म्हळ्यार यजुर्वेद ऋग्वेदी सामवेद अथर्ववेद पुरे नमने ब्राह्मण तांणी सांगचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद मंत्र ताजे ಒಟ್ಟು पांडवान तत्तवळी धनुष्य काणनी पळोवचे आसता टेंकारांनी कोरून सम्मासवे म्हणून थंय ब्राह्मण आनी क्षत्रिय ಒಟ್ಟು राबल्यावर भारी संतोष जाता शिरके पुरे जनाक. कडे एक दिसो भकदाल भिया म्हळेले महामुनी तांणी ते ऋषी मध्येन तांणी आसत थंय राबून थंय ऋषींगेल सांजी म्हणटा ऋषीन पुरे बैसून आसतना हे धर्मरायान आनी तागेल भावंडान येवन बसचे पुरे आयकुचे मदीन येवन. त्या वेळाक तांणी म्हणलें भकदाल बियान पळय हे सांजी वेळ जाल्लो ब्राह्मणा पुरे अग्निहोत्रा वेळ यो कितली चंद दिसता पळय धर्मराया आनी पुरे पळय आतां अग्नी प्रज्वल कोरून हवन कोरून अग्निदेवाल अर्चन करताचे न्हय.
कितले इतली जनय व्रतनिश्ठ तूं उल्याक तशें न्हय हांव कशी पळोवचें हांकां कशी रक्षण करचें म्हणून आतां तुगेले निमती न्हय इतली जनय रक्षण कोर न्हू रक्षणे तुगेले रक्षणेन तूं वसत न्हू पुराय जन मात्र कितली सकाळी श्रुती स्मृती उक्त जावन नाशिल्लें कर्म सकाळी कालकालाप करतरस पळय हांनी अंत भितर भृगुवंशा ऋष्य सची आंगिरस सची वाशिष्ठ सची काश्यप सची अगस्त्य वंशाचेय सची अत्रि गोत्रोत्पन्न सची पुराय तुगेलो आश्रय आशिल्ल देखून तांगेले कर्मानुश्ठान कितले चंद करून करतरस पळय सर्व लोकांत ही श्रेष्ठ ब्राह्मण कोण सची पुरा हांग घेवन तुगेलो राबल्यात न्हय आतां हांव तुका एक उत्तर सांगता तुगेलो भावंडाल्या द्राकची सम आयक पळय ब्राह्मणांनी क्षत्रिय तेजस हांग संयोग जाला तांचे फल कसल पळय ब्रह्मक्षत्रेण संसृष्टम क्षत्रम च ब्रह्मणा सह उदीर्णे दहतः शत्रून् अनानी वाग्नि मारुतौ म्हळ्यार अग्निदेवो वायुदेवाले सहकारान वनानी व अग्नी मारुतौ अग्नी आनी वायू ओटो मेळ्ळे सगळे महा अरण्य लासून वता कडगीचे येयले रे एक कडगीच्या किटी रान पडचेची वारी बिनी बिस्वल म्हूण जाल्यार बागा 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 सगळे रान लासून वता वय तशीची क्षत्रियाल शक्ती ब्रह्माले ब्रह्म म्हळ्यार ब्राह्मण तेजसा ओटो मेळ्ळी म्हूण जाल्यार कसकसल अजय शत्रू नाश्यताची उडगास असो जल्व्या आतां खंयचे रायू ताका इहांत इसूक जेवका परांत इसूक जेवका म्हळ्यार अपेक्षा आसतकी तो रायू ताणें ताका गुरू ना ब्राह्मण तागे लोट नाच म्हूण जाल्यार तो चंद रितीर राज्यभारय करना कसले कार्य तो यशस्वी जावन करना तांतूय तूं असल पुरे श्रेष्ठाती श्रेष्ठ ऋषिंगेल सहवास केन्ना आई पावतरस खंय एक ब्राह्मण मोहमश जावन आशिल्लो दुडवा आश आशिल्लो तसल ब्राह्मण मिनी तुका मेळ्ळेले जाल्यार तुगे लोट हानी पुरे कोणीय नांची तसले ब्राह्मण तुगे लोट आशिल्ले जाल्यार त्या वेळार तो खंयची रितीरी मोह आपोवण वायट जावनूच आशिल्लो जाल्यार हांगा धर्म अर्थ काम मोक्षाचे सूक्ष्म कसो म्हणून कळला तसल ब्राह्मण तुगेल वटो आसाचे मात्र न्ही कोणाकय मोह मळेल ना पुराय जे निर्मोही ब्राह्मण म्हणटना तांगेल सहवासान तो खंयच्यो राय आसकी तो तागेल शत्रूंक नाश करता म्हळेल खंडीत बलिचक्रवर्ती तागेल ताका तितली श्रेयस कसले मेळ्ळे म्हळ्यार तागेलो महाज्ञानी ब्राह्मण सकडी आशिल्लीची तशीची आनी तोवय तशीची ब्राह्मणांक गेलवटो कसले समालोचन करनाशी खंयचे कार्य तो बलिचक्रवर्ती करना आशिल्लो तशें बलिचक्रवर्तीले सकल इश्ट ते साचून वत आशिल्ले तशें मागीर कसो न्ही म्हळ्यार केन्ना ब्राह्मणाचो सहाय घेतले ताणें अखंड भूमंडल तागेले जाल्ले मागीर दुरहंकार येयलो ताका मागीर ताणें ब्राह्मणांक तिरस्कार केल्ली पळय तेन्ना न्हू ताका देवेंद्राल निमती आपत्त येयलो कळ्ळें तशें कोण ब्राह्मणाल संपर्क नातिलो आसता तो खंडीत संपत समृद्ध राज्य पावना कोण नितीशास्त्र जावन आशिल्ले ब्राह्मणांक गेल सलहे म्हणकेची राज्यभार करता की तांकां समुद्रांत पृथ्वी म्हूण म्हळ्यार सगळे पृथ्वी भूमंडल अखंड भूमंडल तांगेल जेवची एक साध्यत आस म्हणून म्हणटरस मागीर सांगता कुंजरस्येव संग्रामे परिग्रह्य अंकुशग्रहम ब्राह्मणैः विप्रहीणस्य क्षत्रस्य क्षीयते बलम अस्ति कितलीची बलिष्ठ सो युद्धांत ताजी सामर्थ्य दाखोवका जाल्यार ताका एक मावटीक जेवूका त्या मावटीकाल अंकुशा निमती ते हस्तीन कसल कोरका म्हण ते मावटीक सांगता ताणें तशी करचें नानातले एक बलिश्ठ हस्ती हाण सोण युद्धभुमीन राबयले ते हस्तीक कसो कोतस अन्य कोण की बाण मारला ते मरता हस्ती वय तशीची क्षत्रियाले अप्रतिम बल आस जाल्यार ब्राह्मणांक गेले बुद्धीचे एक सलहे ना म्हूण जाल्यार तागेले बलय व्यर्थशी म्हूण सांगून सांगतरस आनी यताही सुमहानग्नि कक्षम दहति सानिलः तथा दहति राजन् यो ब्राह्मणेन समं रिपुम अग्नि वाऱ्या सहकारान खंयची अरण्य लासीता म्हळेल पळय तशीची क्षत्रियांनी ब्राह्मण ओट मेळ्ळ्यार खंयचे प्रबल शत्रू जाल्यार नाश करताची जल्वे तशें ब्राह्मणांक आश्रय दिला रे भारी लायक अन्य कसं गोत्सवे तूं आतां हांग इतले ब्राह्मणांक आश्रय दिला अलब्ध लाभाय च लब्ध वृद्धये यतार्ह तीर्थ प्रतिपादनाय
पळय तुगेले अलब्ध लाभ म्हणारे तुगेले राज्य अलब्ध ते केन्ना तूं वश करून घेतल्यार तांणी जुजाटा पयले तूं वता तूं वपास जुजाट खेळ न्हू ते अशें करून चलवता तशी आतांच म्हणटा तुका ते अलब्धची कळ्ळें जाल्यार त्यावय मेळच्याक मात्र न्ही कसं मेळ्ळा ते वपास ते चंद ರೀತಿ ಓರ್ಕ ಸದ್ವಿನಿಯೋಗ ಜಾವಕ ತಶ್ಚಾರಿ तूं वेद वेदांग पारंगत जल्लो राजनीती शास्त्रांनी गोत्तशिल्ले एक ब्राह्मणा मंत्री जावन घेवची लायक नवे एक जावन तुगेले खंयची ब्राह्मण रब्बाना म्हण म्हणाची पुराय ब्राह्मणांक तुगेले वयर मस्त प्रीती आसा तशें जावन तूं एक चांग ब्राह्मणाक तुगेले मंत्री करून घे म्हणून बकदाल्ब्य ऋषी ब्रह्मा आनी क्षत्रिय तेजसा संयोगा निमती कसकसा जत्तानी म्हणून सांगताच पळय मागीर तांणी थंय दुखून मुच्चुका म्हण सांगून बाई सरतना थंय आशिल्ले पुराय ब्राह्मण भारी चंद कोन्न तांकां सत्कार करताची ब्राह्मणांक पुराय आनंद जाता ते कितले जन आशिल्लीचे व्यासय आशिल्लीच के नारद आशिल्ली की परशुराम आशिल्ली की प्रतुश्रवस इंद्रद्युम्न बालुकी कृतचेतस सहस्रपात कर्णश्रवस एक राशी हांगा ऋषी महर्षील नांव दिला कळ्ळें तितले जन ब्राह्मण श्रेष्ठ तांणी पुराय जन युधिष्ठिराक थंय ताका केन्नाय आशिर्वाद करता अनुग्रह करता थंय तागेले आश्रयांत राबून कर्मानुश्ठान पळय करतर आशिल्लीची म्हूण अस्सल वेळाक एक दीस वनवास एक वर्सा वनवास जाल्ली थंय म्हूण म्हणटाची त्या वेळाक द्रौपदी मागीर तिगेले दोळे दुखून उद्दा देंवत रस्त केन्ना पळय पुरसती जाल्ले बाय तिका केलेले अपमान उडका साहेबची पाप तशी ती युधिष्ठिरा सांगता काय पळय हांव म्हाका अपमान केलेले ते पापी आसनो तो तशी अन्येक कसो कोतूस बाय क्रूरी तो पापी तो जाल्यार आमकां तागेले निमती इतले प्राप्त जाल्ला न्हू कश्ट त्या विशयांत ताका एक चूरू पश्चाताप परिताप अनुकंप कसले आसवे ना नवे दुरात्म तो दुर्योधन म्हाकाय तुमकाय या कृष्णाजीन नेसून रान्ना पेटयला हांव करून नजिशिल्लें म्हूण म्हळ्यार पश्चाताप पुणी ताका जाल्ला ना नवे तो ताका हृदय ना दिसतात युधिष्ठिरा इतेक म्हूण म्हळ्यार तूं तागेले पशी म्हालगडो तुका कसल मठाचें उतर उलयला तो नवे आनीक आमी पुराय राय जावन सुकोप भोगच्या म्हणून जल्लींची जाल्यार तागेले निमती जावन कितले कश्ट भोगतर असच पळय तो मात्र करणू शकून हांगेल तांगेल वटो संतोशार थंय जीवन करता तशी अन्यक पुराय जन तूं आमी अरण्या बाईसतन रडल्यांची जाल्यार महापापिश्ट ते 4 जनाल दोळे दुखून उद्दा देवनी कोण म्हूण वापस तुका सांगता म्हणना नवे आमी पुराय पितांबर पुराय मेकोळ दवर कृष्णाजन न्हेसून हस्तिनावती सोडून वतना दुर्योधन कर्ण शकुनी आनी दुशासन हे 4 जनाक सोडल्यार सगळे सभाभवन आशिल्ले जन पटणीक भायरी आमगेल रथ वतना कितले जन आमकां पळयला पुरे जन रडले हे 4 जन मात्र हस्तर आशिल्लीची पळय तूं समसतुलिका तलपार निद्दत आशिल्ली युधिष्ठिरा आज तुगेले गती कसने म्हाका तूं ह्या दर्बेचे हांतलार निद्दत तूं ते समसतुलिका तलपार संतोशार न्हिदून अशें दोळे येद्रा येता तेदन मिगेल मना कितले दुख्ख जावका नवे सुकोप भोग अनभयसूत तसल आमकां असल एक कश्ट येवका आशिल्ले म्हूण दिसता दांताच मंचो अस्थिदांता मंचो ताजे नंतर ताजे वयर हंसतुलिका तल्प पांगोरून घेवच्या चंद आमगले हे पुराय जल्वे नाका बसची खंयच्यार आशिल्ली तुवें सिंहासनार रत्नखचित सिंहासनार आजी हे दर्बे आसनार बसता दर्बेस्तरार न्हिदता आमकां म्हाका बेजार जायना मे जल्वे तुगेले सुतमुत केन्ना पळयलें सर्व आश्रीत रायत कपकाणी घेवन बारी गौरवारी रप्ता आशिल्लीत न्हय तसले तुका म्हळ्यार तेन्ना तुवें त्या म्हणटा राजोप भोगता आशिल्लो पळय तूं त्या रितीर तुका हांव केन्ना पळोवचें आनी तूं वपास तूं तशी जाल्ली शिवाय म्हाका शांती ना जल्वे युधिष्ठिरा तुगेले शरिराक कितले रत्नहार घालता आशिल्लो सुर्याल मणके तेजस्वी जावन दिसता आशिल्लो अंगाक कस्तुरी लेपन चंदन लेपन कोरून घमघम परंबळत आशिल्लो आजी तुगेलें तेंचें शरीर रानांतूल अरण्यांतूल धूळ सकडें मुचून असोच पळयतना म्हाका बेजार जायना मे
दुःख जायना मे म्हाका म्हणून द्रौपदी दोळ पुसून पुसून रोण रोण सांगता काही आणि सांगता काही पितांबर नेसतल तूं हें कृष्णाजीन नेसला त्या मागीर कितले कडेन पिंजून गेल्ला पळय तशी आनी कसं न्ही म्हण म्हळ्यार षड्रसोपवेत आहार तुगेले अरमनेचे पाकशालेन तूं निर्माण केलेले कितले की हजार गटल्यान ब्राह्मणांकय वाडत आशिल्लो आजी काला उपचार दित आशिल्ली तूं आजी तसल कसले आनंदस्वे आमकां म्हणटना आमकां बारी बेजार जायना मे तशी तुगेले सहोदर पुरय चांग चांग सुखोपभोग भक्ताची दिव्य आभरण दिव्य भांगर अंबर म्हळ्यार वस्त्र पुरे धारण करून चंद लायक राजोपचार भक्तर आशिल्लीत नव्हती आजी हांगरान आमकां कसं मेळ्ळें ताजीन आमी जीवन काडका जाला ताजीन आमी तृप्ती पावका जाला मिगेल मना शांती मिळेल ನಾನು युधिष्ठिरा तुमकां पुरे असल एक दारुण दुःख कष्ट सकडी आयला म्हळ्यार बायल हांव दुःख करची स्वाभाविकची तूं कित्याक ये पुरे बामणा पळयतना म्हाका पळयतना तूं कित्याक आनीकी कोप येना हें भिमाक पळय सम पट्टा आसवे ताका तूं कित्याक हाका पळयतना कोप येना जल्वे तो मात्र न्ही हांगा अर्जुनाल स्थिती पळय अर्जुनाक दोनी हात सुच जलरे सव्यसाची म्हणू नाम आईल ताका कर्तवीर्यार्जुन समीत सहस्र हाताचे कर्तवीर्यार्जुन समीत राबलो येद्राक अर्जुनाल येद्रा राबलो जलरे दोन हात अर्जुनाल निमती सलवता म्हणलेले पुरा आयजन सांगता आशिल्लीची वय म्हणटना हें मुईंचे भूपाल पुरय तुगेले राजसूय यगांतू तुगेली इच्छानुसार पुरय भूदेवेन देवाले सेवेन तूं भूदेव म्हणजे कोणाक ब्राह्मणाल सेवेन तशिल्लीत न्हय तशी आजी तुगेली दुस्थिती पळय अर्जुनू एकलो पूर आशिल्लो कोणाल्याक युद्ध करूं जाल्यार तुगेले निमती जावन ताणें हात बांदून बैसुका जाल्ला न्हय हागेल स्थिती पळय नकुला पळय तो चंदू पुरजनाल पशी मात्र न्ही खड्ग युद्धांत अप्रतिम जावन आशिल्लो न्यायशास्त्र विशारद जावन आशिल्लो जाल्यार आजी तो नकुलू ताजी नंतर धर्मिष्ठ सहदेव ह्या मटा कश्ट भोगताची जाल्यार तुगेल्या मनांत कोप म्हळेले येना म्हण जाल्यार कसं खातीर तूं अशी पुरय सैसून घेवन बैसला कसल अपराध आमगेलो पुराय जनालो म्हूण सांगून निमगीत ती आनी म्हणटरस हांव तुगेले सहधर्मिणी तुका म्हाका पळोवनय कोप येना म्हगेल्या वस्त पळोवनय कोप येना म्हण जाल्यार म्हाका बद आश्चर्य जाता द्रुपदाल धू जावन अयोनिजा स्त्री जावन दृष्टद्युम्नाल भयणी जावन ಎದ್ದು ಹೋಡು ರಾಯು ಪಾಂಡುರಾಯಾಲ್ सून जावन ताजी नंतर जगदेक वीर म्हण नाम घेतील तुमगेले पंच पांडवांगेल बायल जावन आसूची हांव जाल्यार म्हाका ते भवनांत तांडून हाडतना केस धरून तांडितना वस्त्र तांडितना तूं इत्या कोप्पनी आज आमगेले दुस्थिती तांगेल निमते येयल न्हू तसल दुश्टांक कोप्पना नाशी न्हू तो बसला न्हू युधिष्ठिरा तूं तुगेले हृदयांत कोप म्हणलेले ना मे कोप मिळेल आशिल्लें जाल्यार आज आमकां बरें पळयतना तुका तांगेले वयर कोप येना आशिल्ले अनेक सुगतस तुकतस न निर्मन्यु क्षत्रियो अस्ति लोके निर्वचनम समतमा पळय कोप नातील क्षत्रिय ना म्हण उत्तरच पळते निर्वचन ते लोकांतस खंयचे क्षत्रिय काही कोप ना म्हळ्यार तो क्षत्रिय नाही म्हण सांगून आज तूं क्षत्रिय म्हणलेले एक शब्द तो क्षत्रिय ताका विरुद्ध जावन तूं असं इत्याक म्हळ्यार क्षरते हिनस्ती इति क्षत्रियः क्षरते हिनस्ती हिंस करचो क्षरते दिश मारचो ताका क्षत्रिय म्हण म्हणचे तशी केन्ना क्षत्रियो खंयच्यो क्षत्रियो खंयची वेळाक तागेले पराक्रम शत्रूंक दाखोवका त्या वेळार दाखयनी म्हण जाल्यार ताका पुरे जन अपमान करताचे अवहेळन करताचे तूं तुगेले शत्रूंगेले विशयांत अशी न्हू तो बैसलो म्हण जाल्यार आनी ಸ್ವಲ್ಪ काळान धर्मराय कसो न्हू तो हेडी दिसता तो नपुंसक दिसता रान्ना चमकला तेंची सुकार आस ताका ताण कश्ट भोगिले अपमान भोगिले तागेले बाईले अपमान केले सकडी विसरून गेला म्हण सांगून म्हणचे आसा कळवे तशें जावन तूं असपळे कोणेय तुगेले शत्रून क्षमायाचें निमून क्षम दी ते रायाल कर्तव्य जाल्यार तूं कोपू येना नाशी तांकां क्षम करून बैसलो म्हणजे तांणी तुगेल्या क्षम निमूचे आयल्यांचे वेळ पश्चाताप पावल्यांचे वेळ कसले ना मागीर तूं क्षम करता म्हण जाल्यार सममे न्ही न्हय क्षम दिवका जाल्यार वेळार दिवका तेंची कोप येवची वेळार राया कोप येवका हे दोनी ना म्हणजे ताका राय म्हणटाचे वेळ म्हण सांगून सांगता मात्र न्ही ती द्रौपदी सांगता काही क्षमागुण जावका ना म्हण म्हणा जाल्यार क्षमागुण
निरंतर जेवण असल्यार ताजे परिणाम कसले म्हळ्यार विशयी तुका प्रल्हादालांनी तागेले बलीक जल्लेक समाधान निमती तुका कळनावे ಗೊತ್ತಾವ್ तुका ते समाज जायजेला उडगास करता पळय फुडें एक पंत बली चक्रवर्ती तागेलो आज्जो महाप्राज्ञ जावन आशिल्लो प्रल्हादाक ताण निमगेले एक पंत आज्जा क्षमागुण आसला रे श्रेयस मेळटवे की कोप आनी बल जावका श्रेयसा खातीर हे विशयान तूं म्हाका मनांत संशय म्हाका सांगतवे कसो म्हूण सांगून म्हूण म्हणटा तेदना प्रल्हादो तागेले नातवाक बलीक सांगता काय कसं ताका पुराय विशयान तो ज्ञान आसा प्रल्हादा तो सांगता की न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा इति तात विजानीहि द्वयमेतद असंशयम चरडा केदनाय कोपू श्रेष्ठ म्हूण न्ही तशी केदनाय क्षमाय श्रेष्ठ न्ही ते दोन्ही आसूं जाल्यार दोन्ही आसूं जाल्यार खंयची कल्ला कोप दाखोवका खंयची कल्ला क्षम दिवका ताजी प्रज्ञा मनशाक आसूं जाता म्हणटर आनीक सांगोसवे कोण केदनाय क्षमा गुणस ताका मस्त दोषस म्हणले का यो नित्यम क्षमते तात बहुन दोषान स विंदते मृत्याः परिभवंत्येन उदासीनः ततारयः म्हळ्यार तागेले सेवक कस केल्यार क्षम दिता म्हूण सांगून तांणी सेवक आसना काम करना नाशी न्हू तर बसताचे मागीर तागेले शत्रू तांकां तिरस्कारान पळयता हाकवे वचून नागेल राज्य सगळेची वश करून घेतले रे तो आसो व्हड न्ही मिगेल शत्रू जे लायते तांणी जीवन म्हण आमकां क्षम दिता बोबे तिरस्कार करता के तांणी पळय तशी प्रपंचाचे खंयची प्राणी ताका पळयल्या माती बागसायना इतेक तो क्षमा गुणाचो आमी कसो जलरी कोयता कितले दर पारस वयता म्हणून लेखता तशें न्हू केदनाय क्षम 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 म्हळ्यार ते सम न्ही तशीची आनीक कसं म्हळ्यार कोणाक अवज्ञाय हितम भृत्या भजंते बहुदोषताम कोणाले खंयचे रायाक क्षमागुणच की तागेले सेवक तागेले विशयांत मस्त अनादरण करताची आनी तो कशी जाल्यार आमकां शिक्षा दिना क्षम करता म्हूण सांगून अनेक अपराध करता रस्ताची मागीर तांगेली बुद्धी वायट जाता कळ्ळें खंय तर म्हळ्यार हाकाच मार न्हू हागेले आभरण हागेले धन पुरे अपहार करया म्हूण सांगून तांकां आलोचना येता इते म्हळ्यार वो कसो केला रे उरलयना क्षम असोच मनीस म्हूण म्हळ्यार तांकां दिसता न्हय तशी सुरवेक वित्त अपहरण करूया तागेले संपत अपहरण करूया जल्वे मागीर थंय तृप्त जाता ना न्हय क्रमारी ताण उपयोग करचे वाहन काडताची वस्त्र काडताची तागेले आभरण काडताची आसन हांतूळ आहार सकल वस्तू यजमानालो तांनीच उपभोग करू शुरू करतात तागेले अंतला वचून न्हिदतात तागेले अंत प्रयूज करता ताण जेवचे आहार जेवता जाल्यार खंयचे एक काम करी म्हूण सांगल्यार ते कामय करनाशी न्हू तो भोंवत रस्ताची ताका तो कोप्पय ना म्हणून गोतस तांकां तशी पळय गौरव मेळना कोण क्षमा गुण करता तांकां क्षमा गुणस तांकां कोणाले निमती गौरव मेळना म्हणून सांगता मात्र न्ही कसो गोतस वे दुरात्मजन अतास्य दारा निच्छंती परिभूय क्षमावता पळय तागेल बायलो ताका तिरस्कार करूं पुरोची तागेल बायलो ताका मिकून भोंवचे करचे न्हेसचे सकड करूं पुरोची जाल्यार ते मात्र न्ही हो क्षमा गुण आसूच म्हूण कळ्ळें रे ताका चंद बायल आसल्या ते बायलाल वयरी दोळ घालताले जे न्हय मस्त सची हो कांय करना हो नपुंसक हो हेडी म्हूण तशी लेखतात तांणी हो क्षम दिता म्हूण लेखना या ज्यान कसले जायना बा तागेल बायलो तागेल संपत पुरे आमकांची म्हूण सांगून तशी करून नाका जाल्यार अपराध करताची तशी आनीक सांगूच हे क्षमा गुणाचे जाले दोश आनी कोपू वचूचे मनशाकय दोश आसता तेमय कसं म्हूण तुका सांगता आस्ताने यदि वास्ताने सततं रजसावृतः क्रुद्धो दंडान प्रणयति विविधान स्वेन तेजसा कोण कोप्पिष्टू तो केदन कोप्पुका त्या वेळार कोप्पना कोपचे त्या वेळारय कोपता कोपच्या नज्जशील वेळारय कोपता तसलय तागेल निमती मस्त जना हिंस जाता मित्रैसा विरोधम च प्राप्नुते तेजसाव्रत आपनोति द्वेषतां चैव लोकान स्वजनतस्तता सर्वदा कोपार आशिल्लो तागेल मित्रांगेल वटू ताका विरोध आसता ताजे निमती जावन वरलेले जने स्वजन जने ताका द्वेष करताची जल्व्या सर्वदा कोण कोपिश्ट आसता तो केदनाय विंगड जना अपमान करूंक प्रयत्न करता त्या वेळाक कोपता बिश्टयता दंड दिता कसले पुणी
कोप म्हणता गेला आत्ता असं त्या वेळार ताका जन तिरस्कार येव तागेले लागी वचे नाका बा कोप इश्टू कसा करता म्हणून ताका गोत ना जय म्हणून चिकला पत्र घालची कसं लेका म्हणून कोणीय ताका आदर करनाची तिरस्कार करताची तेदना ताका कोपूय बेजारूय जाता ते बेजारा निमती वापास ताका विंगडाल वयर कोप द्वेश चड जेतर वता नवे नवे जन आपुरे शत्रू करून घेता म्हळ्यार शत्रू चड जेतर वताची म्हूण सांगून मात्र न्ही तो सांगतरस पळय क्रोधात दंडान मनुष्येषु विविधान पुरुषो अनयात भ्रश्यते शीघ्रमेहि ऐश्वर्यात प्राणेभ्य स्वजनादपि कोपारशील मनीषु तक संबंध पावेले जनाल वैरी कसले कारण नाशी जेव्हा सनसन्न कारणाकतरे कोप येता आणि दंडन करता तशी करताना सर्व जना काही विरोधी जावन तत्सर्व ऐश्वर्य कळून घेनामे तशी जाल्यार प्राणय कळून घेनामे यो अपकृतं कृत्रंश्च हर्त्रंश्च तेजसैः उपगच्छति तस्मात् उद्विजते लोकः सर्पात वेशात गता दिवा म्हळ्यार सर्पात वेश्म गता दिवा कोण कोपान वर्तन करता की त्या वेळाक तागेल विशयांत घरा एक सोरोप आसला रे केदन नेतकी केदन चपतकी म्हणून भिता पळय तशी सगळो दीस कोपान बिश्टायतर आशिल्ली विशयांत अयो कोपिश्टू आत्तां कसं करता की म्हणून कोणेय तागेलो वयर मोग दवरनाची भितर आसताची तेच हांव न्हू चेडा हांव सांगला बरें तुका कळ्ळें न्हय अति कोपूय नज अति क्षमा गुणय आसच्या नज केदन कोप्पुका केदन क्षम आसूका केदन सहन आसूका ह्या पळय संपूर्ण विवेचना आसूका ताजे खातीर विद्याभ्यास कोरका म्हणून म्हणचे कळ्ळें खंयची कालांतू मृदुर्यो भवति काले भवति दारुणः खंयची कालांतू क्षमागुण सुका खंयची वेळाक कोप सुका ताका त्या गोत्तशील मनीशू सवय सुखम अवापनोती ताका मात्र सूख मेळटा सुकार आसता तो इहांतूय सुकार आसता परांतूय ताका चांगगती मेळटा म्हणून तशी मनुष्य जावन आशिल्ल्यान कशी आसूका केदना क्षमा गुणारे केदना कोपार आसूका ह्या पुराय मस्त ज्ञानी जनय सांगताची ते तुका सांगता पळय आयक एक वेळाक तुका कोणके एकल्यान उपकार केले जल्वे तेंची मनुष्य अनेक वेळा तुका कसं की अपकार करता त्या वेळाक तूं हां आज कसं की म्हाका वायट करून आसच्या पुरो जाल्यार त्या वेळा तो उपकारा पावला म्हाका म्हण लेकून ताका क्षम करता त्या सम जल्वे मागीर कोणाक विचार करची शक्ती ना ताणें मनावर ना अशी विचार करना अशी कसले एक अपराध केल्ले म्हणल्याक तेन्नाय ताका क्षमी दिवका ही ताका म्हणारे पुराय जन विचारवंत म्हण आसनाची ಕೆಲವು जन खंयचे वेळा कशी चोलका म्हळेले गोतना त्या वेळा तांकां क्षमी दी जावो एकात म्हणटा पुराय गोत आसून नाक जाय म्हणून नाका जलेल करतात पळय तसल जना क्षम दिवचें ताका कठीण शिक्षा दिवका कोणेय जावो एक पंत कसले अपराध केल्या क्षम दिवेत दोन्ही पंत तिन्ही पंत तेजे अपराध रिपीट जाता म्हण जाल्यार तेदाना ताका क्षम दिवचकन ताका शिक्षा दिवूका अनेक म्हळ्यार ಕೆಲವು पंत विंगड जनान प्रेरण करून अपराध करोचे आसत त्या वेळाक कोण तो बद अपराधीवे की कोणेय तागेल करीन अपराध करायसिल्ले ह्या विशयाक कुलंकुश जावन विमर्श करून तागेले पुरे उलोवन घेवन ताण कसं साक्ष सांगला तांकांय विचारण करून ते ताण केलेलो अपराध तागेले अज्ञानान मे की कोणेय ताका प्रेरण दिलेले वे की ताणें पर्पसली केलेले तेवय पळोवका तर त्या वेळाक ते अपराध क्षमार्ह की ते दंडन दिवचे की ते पुरे पळयत कोणाले प्रेरणेन इला म्हूण जाल्यार ताका सान शिक्षा दिल्यार पुरो आनी ताका जागृत केल्यार जालें तेंची ताणें स्वतम जाय म्हणूच केल्ले अपराध जाल्यार ताका शिक्षा दिवूका आनी साम दान भेद दंड हे चतुरोपाय राया पुरे गोत्त सुका इत्या म्हणारे सुरवेचे सामोपाय म्हणटा ती त्या सामोपाया निमती चंद रिती कसं प्रॉब्लेम जाल्यार सॉल्व करूं जाता कळ्ळें सामोपाय साधन जायनी म्हूण जाल्यार मागीर दान भेद दंड सकड कोरका जाता जाल्यार दंड उपाय प्रयोग करतना खंय कोरयेत कसल कोरयेत केदन कोरयेत कशी दंड दिवेत केदन दिवका कोणाल निमती दिवका हे पुरे विवेचन करून दिवका जाता ना नतल्यार तेवय प्रयोजन नतल्या बरें जावन ते रायाकच जन दोश दिताचे तशी तुका क्षमागुणांनी हें क्षमागुण कसले म्हूण सांगून तुका सांगला आनी कोप
की क्षमा केदन केदना असू का म्हणून त्या बाई सांगला. तशी प्रल्हादान बलिचक्रवर्ती सांगेल विषय तुका सांगले नव्हे धर्मराया आमा कळव्या म्हणतना तू आणि बलप्रयोग कोर का जल रे आता कोर का वै नव्हे धृतराष्ट्राल चिरडू माल वैर तुका आताही कोप येणी म्हणून जल्ला रे तांक तू शिक्षी दिनी म्हणून जल्ला रे मागीर आमगेला वस्त कसले केवल क्षमा गुण असल्या ताकाय अनादरण करताचे राय जल्ल्याक कोप असो का क्षमय असो का या दोन्ही गुण खंचे वेळा प्रयोग कोर का म्हण म्हणले विवेचन असो का ताक मात्र उत्तम राय म्हणताची म्हणून म्हणतना तो ऐकना की कोण युधिष्ठिर द्रौपदीने सांगितलं पळय चंदरीत ऐकता जला रे तो मात्र कसं सांगता क्षमा गुण श्रेष्ठ गुण कोपा निमती अनर्थ चढ जाऊचे म्हणून सांगून द्रौपदीक सांगते की क्रोधा हंता मनुष्याणाम क्रोधो भावयिता पुनः इति विद्धी महाप्राज्ञे क्रोधमूलव भवा भवव तुका पुरे गुत्तस द्रौपदी तू इतले पुरे उरलेली म्हणतात तू महाप्राज्ञे बाई नव्हे जरा रे कोप मनशाक नाश करता तशान कोप जय करून घेऊन क्षमा गुणा समून जला रे मनशाक श्रेष्ठ जता उन्नती मिळता म्हणून सांगता कोण कोप निपुण घेत की कोप प्रयोग करना की ताका अभिवृद्धी जता कोण कोप तागेल प्रयोग करत की ताका अवनती जता म्हणून म्हणतरस आणि प्रजेल विनाशाक कोपूत नव्हे मूल कारण जेवचे म्हणतना हांवें एक राय जावन विंगडाल वैरी कोप प्रयोग करचे कशी कोपिष्ट मनीषो ताका विवेचना शक्ती असना कसकस की पापकृत्य करता मस्त कोप येईल म्हणजे तागेल गुरुजना काही संहार करत तो वय बे समार करू जायना नतला रे समार केल म्हणकीचे अपमान करतो तो गुरुजनाक कोपिष्ट जावन आशिल्ले का कसं करता कार्य कसं नाही अकार्य कसं नाही कसं लय विवेचन असना जैत पा या उतर उरलं येतं अन्य उतर उरलं येतं कॉपल्यार नाक जल्ले तोंडान येता नज्जेशिले अशी उल्लोच्या नज्जेशिले हे मात्र उल्लोक आशिल्ले तसल परिज्ञानय असना नव्हे त्या वेळार नाक जल्ले उतर उलयता एक कोपिष्ट मनीस करना नतील वाईट कामही ना म्हण येतं उलयना नतील वाईट उतरही ना म्हण येतं तशी जाता तशी जावन आता कोणाक कोप येयलो हिंसात क्रोधात वध्यांस्तू वध्यान संपूजयीतच पळय कोप येयलो म्हण जाल्यार रे न्ही जावन पूजनीय जावन आशिल्ल्या काही वध करू पुरो कळव्या नैमे वध एक अर्ह जावन आशिल्ल्याक सोडू पुरो अनर्ह जावन आशिल्ल्याक वध करू पुरो मागीर केल्लो जनसाची जोर कोप येयलो म्हण जाल्यार मिती मिरबल म्हण जाल्यार तांणी आत्महत्या करून घेताची तशी ह्या पुरे महादोश कळव्या तशें जावन नव्हे विद्वांसान ज्ञानीन पुरे कसं सांगला तुगेले ऐहिक आमुष्मिकाक कोपूची मूल शत्रू जाता तशें कोप त्याग करी म्हूण आतां तूं म्हणलें कोप वर्जन केलेले जन दुर्बल म्हूण सांगून ना त्या कोप त्याग करच्याक साध्य जाता म्हणजे ताका मनोबल चड म्हणल्याक म्हणटना आतां हांवें कोप आव्हान दिवका म्हूण तुका कशें सांगला रे मेज्जान जायना तें कोप करच्याक जाल्यार तशें जावन म्हाका इतले पुरे विशय गोत आशिल्ले देखून हांव कोप गिळून बैसलां आनी एक म्हळ्यार एक मनशा कोप येयलो म्हूण जावो तागेले एद्र आशिल्ले मनशानय कोपाना वर्तन केल्लें म्हूण जालें तें दोग जनय कोपून एकले अपाय करून सोडताचे बई बे तसल विशय वेळान तूं एकलो कोपला म्हूण जाल्यार रे एद्राच्यान कोप्पनाशें समाधान रे आसा म्हूण जाल्यार रे त्या वेळाक कसले एक वायट जायना कळ्ळें कसल्याक म्हळ्यार हाणी कसं की उरलोचें ताण ताका एदूर उरलोचें वापस हाणी कसं की उरलोचें ताण ताका आनीकी जवाब दिवचें वाद प्रतिवाद जतर आसता हाजी निमती जावन अनर्थ जावन वता तशें जावन दोग जनाकय कोप येवचें नजे दोग जनाक येवचें नजे आयल्यार एकल्यान कोपिल तेन्ना आनी एकल्यान नुत्त बैसुका तशें जाल्यार जाता तुका आनीक तूं एक म्हाका दृश्टांत सांगलें न्हय तुका एक सांगता पळय दुर्बल जावन आशिल्ल्यान कोपलो म्हूण जाल्यार ताणें कसले बाद दिवचे आयल्यार त्या वेळाक दुर्बल जावन आशिल्लोय तागे लेदराच्यान कोपिल्ल पळोवन वो बाई कोप पुरो कळ्ळें हाकाय बल येवचें पुरो जाल्यार वो दुर्बल न्हय म्हाका बल आसा म्हूण लेकून वच्चें पुरो लडईक जाल्यार तो कसो करता ताका दडान घालत वय वे तेन्ना दुर्बल जावन आशिल्ल्यान केन्नाय क्षमावंत जावन आसचें लायक कोण समान बलाचे सची जेवो एदूर कोण आमकां उलयता तांगेले पयस चड बल आसल्यार मात्र उरलोचें वचुका ना नासलें रे नुतची क्षमेर आसुका जाल्यार हांगा धर्मरायान सांगच्या धर्मराय काही दुर्बल न्हय आनी पांजन पूर आशिल्लीची वय बे जाल्यार ताण एक्क सांगचें कसा म्हळ्यार आमी ऐहिकाचे विशय मात पळोवच न्हय आमुष्मिका विशय पळोवका म्हूण सांगून तो सांगता आमी प्रतिकार करूं वचचें न्ही म्हूण जाल्यार तसल्याक उत्तम लोक मेळटा म्हूण सांगतात न्हय हांगा कश्ट आसच्या पुरो लोकांत तो आनंदार आसता तुका गोतच न्हय तशें जावन विद्यावंत जावन आशिल्लो तो बलिश्ट जेवो दुर्बल जेवो ताका बाद दिल्ला
ಇಲ್ಲ म्हणल्याक आपत्कालांतू क्षम करता तो कळवे तशें धर्मिष्ठ जाल्लेल्या जनान कोप जय कोरका कप जयसून घेवका क्रोध जयसून घेवका क्षमावंतची श्रेष्ठ म्हणून सांगून ज्ञानी जन सांगताची इत्याक सत्यमच अनृततः श्रेयो सत्य सांगचे पट्टी मारचे श्रेय म्हणताचे नृशंस्या छान अंध्रशंसता चांग दयाळुत्व जेव्हा सात्विक रीती अंध्रशंसता दुष्ट वर्तने पशी चांग तमेवं बहुदोषम तू क्रोधम साधविवर्जितम म्हणताना दुर्योधनो कसे की एक ताण वाईट केल्लें म्हूण सांगून ताका संहार कोरका ताका मारका म्हूण म्हणलेले कतिरपुणी आव कोपल्यारी ताजे निमती कितले दोश आसा म्हूण तुका सांगले न्हू ते कोप म्हाका कसो लेका द्रौपदी म्हूण सांगून सांगली ताणें आनी म्हणली की कळवे कोणा तेजस्वी म्हणटाचे कोतसो तुका जितक क्रोध जल्लो अंतरंगांत कोपू ना नाशिल्लो ताका मंत्रज्ञानी जन तेजस्वी म्हूण म्हणटाचे कोणाक कोप उल्बण जाता पूर्वापर विवेचन नाशी तो कोप दाखयता ताका तेजस्वी म्हणाची कोप आयल्यारी विवेचनाशक्तीन कोप नाश करून घेता कोण पळय ताका मात्र तेजस्वी म्हणटाचे कळवे तशी दार्क्ष्यम ह्यमर्षः शौर्यं च शीघ्रत्वमिति तेजसा गुणा क्रोधाविभूतेन न शक्यः प्राप्त मंजसा एकलो दक्ष जावन आसा तागेले पराक्रम आसा तागेल्याक कोप मात्र कंट्रोल आसा तशें जाल्यार ताका तेजस्वी म्हणटाचे कोण कोपिश्ट पळय तागे लागीं ह्या पळय गुण आसना म्हूण सांगून वा कोपा विशयी सांगतारस द्रौपदी कसं म्हणटा म्हणून म्हणलेले आता कोपा विशयी सांगून मागीर द्रौपदी क्षमे विशयी तो सांगता ते आमी पायच्या दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।